नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 12 ऑगस्टला दीप अमावस्या आहे. हा दिवस आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. दीप म्हणजे केवळ प्रकाश नाही, तर दीप म्हणजे अंधकारावर प्रकाशाचा विजय, नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय. आपल्या घरामध्ये जेव्हा आपण श्रद्धेने दिवा प्रज्वलित करतो, तेव्हा त्या ज्योतीकडे पाहताना आपल्या मनात एक सुंदर सकारात्मक भावना निर्माण होते. म्हणूनच या दिवशी घरामध्ये दिवा लावताना तुम्ही एक छोटासा मंत्र नक्की म्हणायला विसरू नका. मित्रांनो, दीप अमावस्या 12 ऑगस्टला आहे. दीप अमावस्याच्या दिवशी आपल्या घरांमध्ये आपण आपल्या घरातले जेवढेही जुने नवीन दिवे असतील त्यांना आपण घासून स्वच्छ करतो. त्यांची एक आरास करतो, म्हणजे चौरंगावर किंवा पाटावर त्या दिव्यांची मांडणी करतो. तेल आणि वाता लावून त्यांना आपण प्रज्वलित करतो. जेवढे दिवे असतात तेवढ्या दिव्यांची पूजन करण्याची प्रथा या दिवसाची आहे. म्हणून याला दीप अमावस्या म्हणतात. सर्व दिवे लावून आरती केली जाते, नैवेद्य दाखवला जातो आणि दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरुवात होते. म्हणून दीप अमावस्या ही खूप महत्त्वाची आहे. आपण जेव्हा दीप अमावस्याच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरातले दिवे प्रज्वलित कराल, स्वच्छ करून एका जागी पाटावर किंवा चौरंगावर त्याची मांडणी कराल आणि त्यांना प्रज्वलित कराल, तेव्हा दिवे प्रज्वलित झाल्यानंतर तुम्ही एक मंत्र म्हणा. हा मंत्र म्हणजे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपम ज्योती नमोस्तुते. याचा अर्थ असा आहे की हे दीप ज्योती, तू माझ्या जीवनामध्ये शुभ आणि कल्याण घेऊन ये. मला आरोग्य, धन आणि संपत्ती प्रदान कर. वाईट विचारांचा आणि माझ्या शत्रुत्वाच्या बुद्धीचा नाश कर. हे दीप ज्योती, तुला माझा नमस्कार. मित्रांनो, हा मंत्र घाईघाईने म्हणू नका. दिव्यासमोर शांत बसून काही क्षण डोळे बंद करा. मनातील चिंता, भीती, नकारात्मक विचार बाजूला ठेवा आणि मनापासून हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. 1 वेळेस बोलला तरी चालेल, 11 वेळेस बोलला तरी चालेल. 12 ऑगस्टच्या दिवशी सकाळी तुम्ही 12 वाजेच्या आतच देवघर स्वच्छ करायचं, सर्व दिवे स्वच्छ करायचे, त्यांची आरास मांडायची, त्यांना प्रज्वलित करायचं, तेल तूप टाकून दिव्यांना प्रज्वलित करायचं आणि त्यानंतर तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे. नक्की म्हणा, नक्की लाभ होईल. जीवनातले सर्व वाईट जे आहे सुरू ते नष्ट होईल आणि घरात सुख समृद्धी नांदेल. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.